25 जून 2024 वर्षातील पहिली अंगारक चतुर्थी. अशी करा पूजाविधी. ह्या चतुर्थीपासून सुरुवात करा संकष्टी चतुर्थीच्या व्रताला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अंगारक या शब्दाचा अर्थ मंगळ ग्रह असा आहे, जो शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे असे मानले जाते. या दिवशी व्रत आणि गणेशाची आराधना केल्याने समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे नष्ट होतात. 2024मध्ये हा उत्सव 25 जून 2024 रोजी होणार आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ करा. सिंदूर, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, पवित्र धागा, प्रसाद इत्यादी वस्तू गोळा करा. धूप आणि दिवे लावा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करताना पूजा करावी. मंत्राचा 108 वेळा जप करा. गणपतीसमोर उपवास करण्याची आणि दिवसभर अन्न न खाण्याची शपथ घ्या. उपवासात फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते. गणपती स्थापनेनंतर अशी करा पूजा. सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. त्यानंतर श्री गणेशाचे ध्यान करून त्यांचे आवाहन करावे. यानंतर गणेशाला स्नान घालावे. प्रथम पाण्याने स्नान करावे. नंतर पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण आणि पुन्हा शुद्ध पाण्याने गणेशाचे मंत्र, चालिसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे. आता श्री गणेशाला वस्त्र अर्पण करा. जर कपडे नसतील तर तुम्ही त्यांना नाडा देखील देऊ शकता. यानंतर गणपतीच्या मूर्तीवर सिंदूर, चंदन, फुले आणि फुलांच्या माळा अर्पण करा. आता बाप्पाला सुगंधी उदबत्ती दाखवा. आता दुसरा दिवा लावा आणि गणपतीच्या मूर्तीला दाखवा आणि हात धुवा. हात पुसण्यासाठी नवीन कापड वापरा. आता नैवेद्य अर्पण करा. नैवेद्यात मोदक, मिठाई, गूळ आणि फळे यांचा समावेश करा. यानंतर गणपतीला नारळ आणि दक्षिणा अर्पण करा. आता आपल्या कुटुंबासह गणपतीची आरती करा. कापूरसोबत तुपात बुडवून 1 किंवा 3 किंवा अधिक दिवे करून गणपतीची आरती केली जाते. यानंतर हातात फुले घेऊन गणपतीच्या चरणी पुष्प अर्पण करावे. आता गणपतीभोवती फिरा. गणपतीची परिक्रमा एकदाच केली जाते, हे लक्षात ठेवा. यानंतर आपल्या चुकांसाठी गणपती बाप्पांना माफी मागावी. पूजेच्या शेवटी प्रणाम करा. पूजेनंतर गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा. गाईला भाकरी किंवा हिरवे गवत द्या. तुम्ही गायींच्या आश्रयाला पैसेही दान करू शकता. पूजा करून रात्री चंद्र पाहून हे व्रत मोडावे. संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी पुन्हा एकदा श्री गणेशाची पूजा करा आणि पुन्हा संकष्टी व्रत कथा पाठ करा. आता उपवास सोडा. तुमच्या जीवनातील समस्या नाश पावतील आणि जीवनात सुख समृद्धी येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.